तर का म्हणते भाई लोक, आज आलतो तुम्ही राहुल भवनमध्ये, तर चला पुढे सांगतो. तर सगळ्या आधी माझ्याकडून सगळ्याले रामराम मी करतो. तर मी आणि माझ्या गावचे मित्र निघले होते कॅटरसवर झाले पांडकवडा. तर तेवढ्या ते ऑटोमध्ये बसले. ते ऑटो काही भेटला नाही. तर अगद्या 2 तासामध्ये आलता होता आपल्या रोशनभाईचा ऑटो. ते जे ऑटोमध्ये बसून निघले होते आम्ही डायरेक्ट पांडकवडा. तर पांडकवड्याला आलं तर आम्हाला जात होतं राहुल भवनमध्ये. तर फायनली आम्ही आलते होते हॉटेल राहुल भवनमध्ये. आणि तिथं हॉटेलमध्ये जाऊन आम्हाला सलार कापायचं होतं, कारण आम्ही कॅटरसवाले पोट्टे होते. तर तेवढ्यातच आम्ही 3 जण आमच्या गावचे मित्र ना आम्ही लागले होते सलार कापा. तेवढ्यातच आपल्या यश भाऊचा मित्र म्हणते आपल्या पण आयडीला फॉलो करा, म्हणजे पेंदूर 1232. तर तेवढ्यातच आपण आपल्या कॅटरचे सामान एका जागी लावून दिले होते आणि तिथं बसले होते पार. तेवढ्यातच मंडपात आलता होता नवरदेव. तर मग आम्ही गेलते तिकडे बँडवाल्याकडे, का खतरनाक वाजवी आपल्या पांडकवड्याचा बँड गणेश. तर मग आम्ही आमचा बँड पाहणं झाल्यावर आम्ही आलते डबल आपल्याच जाग्यावर, मी आणि धनराज. आणि इकडे पाण्यामध्ये बर्फ टाकलं तर इकडे पहा कसा धुवा निघते, खतरनाक टेक्नॉलॉजी. तर तेवढ्यातच गर्दी कमी झाल्यावर मी आणि माझे मित्र लागले होते जेवाले, म्हणजे आपले कॅटरेजचे मित्र. तर तेवढ्यातच आम्ही आलते इकडे आपल्या राहुल भवनच्या वरत, म्हणजे आपल्या स्लॅपवर. का नजारा आहे भाऊ खतरनाक, वरतून पाहिलं तर 1 नंबर असतं. तेवढ्यातच आपला कॅटरेजचं काम निपटलं होतं ना. इकडे माझे मित्र म्हणे आपला पण ब्लॉक एक डॅशिंग मध्ये काढ म्हणे. तेवढ्यातच बँडवाले आलते. तर कसे वाजवते पाहून घ्या दादा दादा, कसे खतरनाक गोडी गाणं गिन वाजवते. तर आम्हाला जायचं होतं घराकरता. आम्ही पैदल निघले राहुल भवन मध्ये बस स्टँडवर. तर तेवढ्यात पोहोचल्यावर आम्हाला जायची होती आपल्या सायकल आले, म्हणजे बस पाहायचं होतं आपल्याला. तर तेवढ्यातच आपला पियुष भाऊने विचारलं बस कितीची आहे. तर ते म्हणे 6:30ची. तर तेवढ्यातच आम्ही बसमध्ये बसले आणि निघले सायकडात जासाठी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो सबस्क्राईब कर. भेटू मग आपण यूट्यूबवर.